सुद्धा किती मार्काला होता? 12 मार्कालाच होता. दुसरा धडा सुद्धा 12 मार्कालाच आहे. 12 आणि 12 24 झाली 40 पैकी. ठीक आहे, तुम्ही म्हणसाल मग इथे 24 झाली, 2 धड्यामध्ये 24 झाले, मग बाकीचे 4 धड्यामध्ये किती 16 मार्क राहतात का? आपला पेपर 60 मार्काचा राहते. 60 पैकी तुम्हाला 40 सोडवायचं राहते. म्हणजे 20 मार्काचं जरी चुकलं तरी आउट ऑफ मार्क पडतात. 120 मार्कापैकी तुम्हाला 80 मार्क घ्यायचे. 20 मार्काचे प्रॅक्टिकल राहते. म्हणजे जरी पार्ट 1 मधलं तुमचं 20 मार्काचं नाही आलं तुम्हाला, तरी सुद्धा 20 पार्ट 1 मध्ये 40 पैकी 40 मार्क पडू शकतात. पण आपल्याला ते 60 पैकी 60 आले पाहिजेत, यासारखी आपल्याला तयारी करायची. एक ऑर मधलं सुद्धा एक सुद्धा क्वेश्चन राहिला नाही पाहिजे आपलं सोडवायचं. चला, धड्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. पहिला आणि दुसरा मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. हे 2 धडे झाले, याच्या पुढचं काय नाही, चिल्लर असते सगळं. फक्त एक आहे फायनान्शियल प्लॅनिंग तेवढा. बाकीचे सगळे क्वेश्चन काय, आता हे जर 2 धडे तुम्हाला सोपे गेले, बाकीचं मग उगे चिल्लर आहे. कारण मेन धडे हेच आहेत आणि जास्त क्वेश्चन याच्यावरतीच येतात. डिफिकल्टी लेवल ह्याच्यामध्येच आहे, बाकी सगळे सोपे सोपे धड्यात. मग ह्या धड्यामध्ये काय काय शिकायचे ते इथे मेनली 5 पॉईंट दिले. अगोदर इंट्रोडक्शन पाहू, या धड्यामध्ये काय काय शिकायचे ते. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं इंट्रोडक्शन आहे, मेथड ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. एक एक पॉईंट पाहूत आपण. इंट्रोडक्शन मध्ये काय येणार आहे, म्हणजे क्वेश्चन सांगतो मी डायरेक्ट, आपल्या महत्वाचं सांगतो, बाकी काय गोष्टीनं काय करायचं आपल्याला परीक्षेमध्ये काय सोडवायचे. ठीक आहे, ते आपण इथं सांगू. इथे दीदी वोट मग चल, वोट 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 चल. काय बोलाय त्याला, हे मॉडेल. बस दीदी खाली बस, इथे इथे बस. तिसरी लाईन कडे, इकडे इकडं, तिकडून दिसत नाही मी लिहिलेलं. इथे बस, दिसत नाही इथे बस. मला ते आरशात दिसत नाही, इकडे बस. हा, पुढे सर पुढे. हा बरं, इंट्रोडक्शन मध्ये काय येते आज आपल्याला, इंट्रोडक्शन पाहायचे आणि त्याच्यावर येणारे क्वेश्चन पाहिजेत इंट्रोडक्शन टाइप मध्ये. तर ह्याच्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही. ओके, विच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन असं करतो आपण. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन आर क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजे कोणकोणती क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत ते शोधा म्हणते, पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन काय म्हणते, ह्याच्यावरच एबीसीच्या व्हॅल्यू सांगा म्हणते. आता ते इक्वेशन कळाल्यावर कळेल तुम्हाला एबीसीच्या व्हॅल्यू काय असतात. आणि तिसरं ह्याच्यामध्येच येते तुम्हाला रूट्स आहेत का नाही ते शोधा म्हणते. बघा, इंट्रोडक्शन मध्येच एवढे क्वेश्चन येतात, तयार होतात, आणि ते आज आपलं संपलं पाहिजे. म्हणजे पहिला प्रॅक्टिससाठी इथेच होते 2.1 इंट्रोडक्शन मध्येच आहे, की ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही ते ओळखता आलंय. बघ, एकमेकाशी लिंक आहेत. हे आला प्रश्न की हा ऑटोमॅटिकली येते, आणि हा आला की खालचं बी काढता येते. ठीक आहे, एकमेकाशी लिंक आहे, त्याच्यामुळे आपल्याला पहिला आधी क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही ते तपासावं लागेल नीट. हे झालं इंट्रोडक्शन टाइप मध्ये, एवढे 3च क्वेश्चन आहेत. नंतर तुमचं आहे मेथड ऑफ सॉल्विंग, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्याच्या पद्धती कोणकोणत्या. तर आपल्याकडे जसं पहिल्या धड्यामध्ये 2-3 पद्धती होत्या, कोणत्या कोणत्या होत्या पहिल्या धड्यामध्ये पद्धती, एलिमिनेशन मेथड, ग्राफिकल मेथड आणि क्रॅमर्स रूल. तसं इथं पण 3च मेथड आहेत. त्यातलं पहिलं आहे तुमची फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथड जी तुम्हाला 9वी मध्ये झाली थोडीफार. कधी झाले सांगतो ऐका. x² + 6x + 8 ह्याचे फॅक्टर पडायचे. सांगा बरं, गुणाकार 8 आला पाहिजे, बेरीज 6 आली पाहिजे. असे कोणते कोणते दोन, 4 आणि 2. म्हणजे आपण काय करत होतो, ह्याचे 2 फॅक्टर पडत होते, 4 आणि 2. मग कधी कसं लिहित होतो, x² प्लस हे 4 इथे येते, 4x येते, हे 2 इथे येते, +2x येते, पुढे किती येते, +8 येते. आपण ह्या दोघांमधलं कॉमन काढत होतो. ह्या दोघांमधून कॉमन काय निघते, x + 4. इथलं 1x बाहेर, 1x मध्ये, 1x बाहेर मध्ये करा ते 4, प्लस या दोघांमध्ये काय बाहेर निघते, 2 निघते. 2 बाहेर आल्या मध्ये राहते x, प्लस 2चा पाडा किती पर्यंत 8 येते, 4 पर्यंत. बघा 2 ब्रॅकेट मधले सेम आले म्हणजे उत्तर आलं. x + 4 फर्स्ट ब्रॅकेट मध्ये, x + 2 सेकंड ब्रॅकेट मध्ये. हीच मेथड फॅक्टरायझेशन आहे, संपली मेथड ते तुम्ही 9वी मध्ये शिकलात ऑलरेडी. त्याच्यानंतर आहे तुमची कंप्लेटिंग स्क्वेअर मेथड. याला मराठीमध्ये पूर्ण वर्ग पद्धती म्हणतात, कंप्लेटिंग स्क्वेअर मेथड. या मेथडला आपण गजनी मेथड म्हणतो. गजनी पिक्चर बघितला, ही गजनी मेथड आहे. तुमच्या डोक्याला त्याने गजनी करून टाकते ती.
कसं गजनी करते तर दर 15 दिवसाला त्याचं रिव्हिजन करावं ते, नाहीतर लक्षात तर राहत नाही. तुम्ही आज शिकलो, वा वा, तुम्हाला सगळ्यात सोपी कम्प्लीट स्क्वेअर मेथड वाटते. आणि मी गॅप दिलो, आता आज किती तारीख, समज 7-8 तारीख आहे, आणि मी 20 तारखेला तुम्हाला विचारलो कम्प्लीट स्क्वेअर मेथड करा म्हणून, लगेच डोके खाजवायला चालू करतात, काय करायचं काय नाही काहीच कळत नाही. गजनी मेथड तुमच्या पूर्ण पुस्तकातली सगळ्यात डेंजर गजनी मेथड आहे, लक्षात राहत नाही. आणि तिसरी आहे फॉर्म्युला मेथड, सोपे फॉर्म्युला मेथड, सूत्र पद्धती. अशा 3 पद्धतीने आपल्याला ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायचे, वर्ग समीकरण. 3 पद्धती झाली की आपलं मेथड ऑफ सॉल्विंग सगळं संपलं. जसं तिकडे 3 मेथड होत्या, तसं इथं सुद्धा तुमच्या 3 पद्धती आहेत. कसे कसे सोडवायचे ते आपण डिटेलमध्ये पाहू. नेचर ऑफ रूट्स म्हणजे त्याचे जे उत्तर येणार आता, ह्याचे 2 उत्तर येतात बघा. एक लक्षात ठेवा, मी दुसरं गोष्ट सांगतो, थोडं पुस्तकाच्या बाहेरचे सांगतो. समजा आपलं x + y = 7 वगैरे असेल, किंवा x + 3 = 5 काहीतरी आन्सर आहे समज, तर हे लिनियर आहेत सगळे. मग ह्याचं एकच उत्तर राहते, x ची किंमत एकच राहते, y ची किंमत एकच राहते, असे एकच उत्तर येते. आता आपल्याला पाहिजे क्वाड्रॅटिक, ज्याच्या डोक्यावर 2 असतात. तर हे डोक्यावर 2 आले म्हणजे ह्याचे 2 उत्तर येतात. x = 1 उत्तर येते, x = 1 उत्तर येते. इथे x = तुम्ही आता 9वीला वगैरे, सॉरी 11वीला 12वीला वगैरे असं क्युबिक शिकणार आहात, x³ + 4x² + 3x + 7 वगैरे. तर ह्याचे 3 उत्तर येतात, x = 1 उत्तर येते, x = 1 उत्तर येते, x = 1 उत्तर येते. मग एक पॅटर्न तुम्हाला लक्षात घेतला पाहिजे इथं श्रद्धासारखा. काय, जर त्याचा पॉवर, त्याची डिग्री 1 असेल तर त्याचं उत्तर एकच येते. ओके, डिग्री जर 1 असेल तर त्याचं उत्तर एकच येते. डिग्री 2 असेल तर त्याचे उत्तर 2 येतात. डिग्री 3 असेल म्हणजे डोक्यावर सर्वात मोठा घातांक जेवढे असतात तेवढे त्याचे मॅक्झिमम आन्सर असतात. मग आपला जो धडा आहे तो हा आहे, त्याच्या डोक्याच्या पॉवर वरूनच त्याचं नाव आहे. बघा, गेल्या वर्षी तुम्हाला पॉलिनॉमियल डेफिनेशन पाहिली होती आपण. पॉलिनॉमियल 2 प्रकारे पाहत होतो आपण. पॉलिनॉमियल कोणते कोणते होते सांगा बरं. पहिलं होतं 1 नंबरला फक्त 3x 4y 7 वगैरे जर असे तर त्याला आपण मोनोमियल म्हणत होतो का, आठवते का, एकपदी म्हणत होतो. पुन्हा 3x + y किंवा 2x² + 7 हे जे असतात त्याला काय म्हणत होतो आपण, बायनॉमियल म्हणत होतो. बायनॉमियल. त्याच्यानंतर तिसरं होतं 3x + 4y + 7 असेल तर याला काय म्हणतो तो, ट्रायनॉमियल होतं. ओके, त्रिपदी होते ट्रायनॉमियल. आणि त्याच्यानंतरच्याला काय होतं खाली, पॉलिनॉमियल होतं. ओके, त्याच्यानंतरला पॉलिनॉमियल. आणि दुसरी एक पद्धत होती, ज्याचा घातांक 1 असेल त्याला आपण लिनियर म्हणत होतो, ज्याचा घातांक 2 असेल त्याला आपण काय म्हणत होतो, क्वाड्रॅटिक म्हणत होतो. 9वी मधलंच आठवा. ज्याचा घातांक 3 असेल त्याला आपण म्हणत होतो क्युबिक, आणि ज्याचा घातांक 3 पेक्षा मोठा असेल त्याला काय म्हणायचं, मग परत पॉलिनॉमियल म्हणायचं. हे तुम्हाला ऑलरेडी इंट्रोडक्शन झाले 9वी मध्ये. आणि त्याच्यातला आपल्याला लिनियर हा आपला पहिला धडा होता. आता आपल्याला पाहिजे क्वाड्रॅटिक, यावर्षी दुसरा धडा. आणि क्युबिक जे आहे ते पुन्हा 11वीला आहे, आता नाही, आता इथं आपलं स्टॉप होत आहे. त्याच्यातला आपला हा जो क्वाड्रॅटिक चॅप्टर आहे तो चॅप्टर आता आपल्याला शिकायचे, क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे ते. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचे इंट्रोडक्शन वगैरे हे सांगायचं राहिले पुढचे पॉईंट. पहिलं कळालं ह्याचे 3 क्वेश्चन आहेत, ते कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड वगैरे, ते 3 मेथड आहेत. नेचर ऑफ रूट्स म्हणजे काय, त्याचे 2 वेगवेगळे उत्तर येणार आहेत. त्याच्यात 3 पॉसिबिलिटी असतात नेचर ऑफ रूट्सच्या, की रिअल अँड इक्वल आहेत, नॉट रिअल आहेत, ते वेगवेगळ्या कंडिशन आहेत, ते पाहूत आपण. रिलेशन बिटवीन कोएफिशियंट अँड रूट्स. आता कोएफिशियंट काय असतं तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं मी, 3x + 4y = 7 आहे. त्याच्यातले व्हेरिएबल कोणकोणते आहेत, एक्स आणि वाय व्हेरिएबल आहेत. कोएफिशियंट कोणकोणते असतील, सहगुणक आहेत कोएफिशियंट कोणते, 3 आणि 4. आणि कॉन्स्टंट कोणते आहेत, 7. मग त्याने तेच सांगितलंय, त्याचे येणारे उत्तर आणि त्याचा कोएफिशियंट म्हणजे एक्सच्या वायच्या बाजूची संख्या, ह्या दोघांमध्ये काहीतरी संबंध राहते, आणि तो संबंध आपण फॉर्म्युल्यानुसार डिफाईन करणार आहोत. मग ते फॉर्म्युला आपल्याला तिथे पाहिजे, अल्फा + बीटा, अल्फा × बीटा वगैरे फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. आणि नंतर आहे ऍप्लिकेशन, म्हणजे इथे वर्ड प्रॉब्लेम तुमचे चालू होतात, शाब्दिक उदाहरण. एवढं आपल्याला या धड्यामध्ये पाहिजे. ठीक आहे, चला पहिला पॉइंट लिहा, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं इंट्रोडक्शन. काठेवाड
नीट बस नाही तर इकडल्या लाईनला बस. इकडल्या लाईनला सगळे बसलेले यांना. वाकडं बसलो की मी या तिसऱ्या लाईन मध्ये बसतो. प्रेम नीट तर बस नाही तर इकडे तर बस. लिहा डेफिनेशन लिहा लगेच, नंतर आपण बाकीच्या गोष्टी घेऊ. इक्वेशन an equation करा. an equation which in the form of ax square plus bx plus c is equal to 0. ax square plus bx plus c is equal to 0, where where a comma b comma c are real numbers. मी याचा अर्थ काय ते सांगतो. एवढं लिहा, मराठीमध्ये लिहा. क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन आहे, मराठीमध्ये लिहा. वर्ग समीकरणाची व्याख्या. एखादे समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या रूपात असेल ज्यामध्ये a, b, c, a, b, c या वास्तव संख्या असतील तर त्या समीकरणास वर्ग समीकरण असे म्हणतात. एक नोट लिहा. नोट मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? टीप म्हणतात का? टीपच म्हणतात का? टीप. पहिलं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. दुसरं ax स्क्वेअर प्लस c इज इक्वल टू 0. तिसरं ax स्क्वेअर प्लस bx इज इक्वल टू 0. चौथं ax स्क्वेअर इज इक्वल टू 0 आर ऑल quadratic equations. वरील सर्व वर्ग समीकरणे आहेत. आता बघा, वह्या बंद करा आणि समोर बघा. इथे तुम्हाला दिलंय ए बी सी आर रियल नंबर असं दिले डेफिनेशन मध्ये. रियल नंबर ह्याच्यामध्ये तुमचा पहिला क्वेश्चन कंप्लीट होत आहे. कोणता? त्याचं क्वेश्चन लिहितो. विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. 1 मार्काला क्वेश्चन येते, एमसीक्यू मध्ये येते किंवा देते आणि आहे का नाही चेक करा मध्ये. क्वाड्रॅटिक इक्वेशन हा पहिला क्वेश्चन इथे संपत आहे. पण आधी समजून घ्यावं लागतं नीट. दिदी बा, वया बंद करायचे, पापणी सुद्धा पाडायचं नाही. मच्छर जरी गेलं तर जाऊ दे मध्ये, काय माहिती रे, फक्त समोर बघायचं. पावडर लावायचं आज. बघ इकडे, मी काल डब्बा घ्यायला गेलो पावडरचा, 5 रुपये वाढल्यात म्हणलं त्यानं. मला लगेच तुझी आठवण आली मला, ह्याच्यामुळेच वाढले असेल वाटलं. बघ इकडे, क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरण. आपला फॉर्मॅट आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. हे आपल्यासाठी महत्वाचं नाही, सर्वात जास्त महत्वाचं आहे हे. ज्या इक्वेशन मध्ये सर्वात मोठा घातांक 2 असलेली संख्याने व्हेरिएबल. बघा, ज्या इक्वेशन मध्ये सर्वात मोठा घातांक 2 सर्वात मोठा असला पाहिजे. ह्याच्यापेक्षा जर मोठं मी क्यूब लिहिलं तर मग ते क्यूबिक मध्ये जाते. सर्वात मोठा घातांक 2 असेल तर त्या समीकरणाला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं. मग तुम्ही म्हणसाल मग मायनस मध्ये येईल का?
सर्वात मोठा म्हणजे मी निगेटिव्ह मध्ये जाऊ शकतो की मग निगेटिव्ह मध्ये सुद्धा चालत नाही. आपल्याकडे पॉवर कोणकोणते चालतात, एक तर 2 चालतंय किंवा 1 चालतंय किंवा 0 चालतात. हे तीनच पॉवर तुमचे व्हेरिएबलचे असले पाहिजेत. व्हेरिएबल म्हणजे काय ते तर कळते का? व्हेरिएबल म्हणजे काय, ए पासून झेड पर्यंतची असलेली संख्या म्हणजे व्हेरिएबल. आता इथे कोणते व्हेरिएबल, एक्स, बाकी एबीसी हे त्याच्या बाजूच्या संख्या तात्पुरते दिलेल्या. मग हे एक्स जे आहे, एक्स आहे, ह्याचा एक्सचा पॉवर किती आहे 2, ह्याचा एक्सचा पॉवर किती आहे 1. इथे काय नाही म्हणजे आपण एक्सचा पॉवर 0 घेऊ शकतो. मग ह्याची हा फॉर्मॅट मध्ये असलं पाहिजे, त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. मग तुमचं वर्ग समीकरण याच्यासारखं असलं पाहिजे, किंवा बघा हे डेफिनेशन इथं आहे, मी त्याला थोडं वाढवलंय, किंवा इथे 4 बघ, एक तर पहिल्यासारखं पाहिजे, किंवा समज मधलं नसलं, पहिलं शेवटचं असलं तरी सुद्धा ते वर्ग समीकरण आहे, किंवा समज तिसरं नाही, पहिलं दुसरं आहे तरी सुद्धा ते वर्ग समीकरण आहे, किंवा शेवटचे दोन्ही नाहीत, फक्त पहिलंच आहे एकटं, तरी सुद्धा ते वर्ग समीकरण आहे. मग हे चारही प्रकारामध्ये कोणताही प्रकार येऊ दे तर ते तुझं काय असते, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, वर्ग समीकरण आहे. कोणतं नाही मग त्या चौघांना सोडून जी दुसरी संख्या असते ती आपली क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ठीक आहे, उदाहरणामध्ये बघा, पहिलं 1 नंबर आहे 3x² इज इक्वल टू 5 + 3x² आहे, किंवा 5 + x + 3x² आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. का नाही, त्याच्या आधी इकडचं बघा, 3x² इज इक्वल टू 7x + 8, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? त्या दोघांना पण इकडे घेऊन यायचं, त्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं आधी, त्याला इकडे घेऊन या. 3x² आहे, हे 7x इकडे आणले की वजा 7x होते, हे 8 इकडे आणले की वजा 8 येते, बरोबरच्या पुढे काही नाही म्हणजे काय राहिलं मग 0. आलं का त्याच्यासारखं? ही ए ची किंमत आहे, ही बी ची किंमत आहे, ही सी ची किंमत आहे, उत्तर संपलं, वर्ग समीकरण आहे. दुसरा क्वेश्चन, 3x² इज इक्वल टू 7, 3x² 3x² प्लस 7 इकडे घेऊन -7 इज इक्वल टू 0, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? आहे. कुठल्या फॉर्मॅट मध्ये आलं, या फॉर्मॅट मध्ये आलं, 2 नंबरचे वर्ग आहे आणि शेवटला संख्या, म्हणजे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग आता हे आहे का बघा, इथं आणखी एक सांगा 3 नंबरला, इथे समज आहे 7x² - 7x इज इक्वल टू -7x + 8, बघा, किंवा इथे -7 आणि +8x असं घेऊ आपण. आता बघ 7x² आहे, -7 आहे, तिकडला -7 इकडे आले काय होते +7, तिकडला +8x इकडे आणले की -8x येते, इज इक्वल टू काय राहिलं 0. हे दोन कॅन्सल झाले, किती राहते शिल्लक 7x² आणि पुढे किती राहते -8x इज इक्वल टू 0, एवढंच राहिले. आहे का क्वाड्रॅटिक? कुठल्या नंबर मध्ये आला, या तिसऱ्या सारखा. मग आता हे बघा 3x² 3x² आहे, तिकडलं 5 इकडे आणलं -5 होत आहे, तिकडलं x इकडे आणलं -x होत आहे, तिकडलं 3x² इकडे आणलं -3x² इज इक्वल टू काय राहिला 0. हे +3x² - 3x² कॅन्सल झाला, किती राहते -x - 5 इज इक्वल टू 0. मग याला उलटली, -x अगोदर लिहिला आहे, -5 नंतर लिहिला इज इक्वल टू 0. आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशन? कुठल्या फॉर्मॅट मध्ये या चारीपैकी? वर्ग नाहीच नाही तर आपल्याला मेन पाहिजे काय, डोक्यावर 2. डोक्यावर 2 असेल तरच ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, वर्ग समीकरण आहे, नसेल तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच होणार नाही. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. ठीक आहे, तिसरं, त्याच्या पुढे अजून जाऊ, इथेच बघू आपण, मी एकट करतो बाकी सगळे, फक्त मला आहे का नाही एवढं सांगायचं तोंडी. तेवढं झालं की मग लय हुशार झालो मग तुम्ही, एवढ्या लवकर जर हा पॉइंट समजला तुम्हाला तर. पहिला प्रश्न, 3x² + 4x + 8 = 0, आहे का नाही? आहे. दुसरा, x² + 7x + 9² इज इक्वल टू 0, आहे. तिसरा क्वेश्चन, x² + 7² x + 2⁸ पॉवर इज इक्वल टू 0, आहे. क्यों? मी तर काय म्हणलं होतं, ज्याचा पॉवर 1 तर 2 पाहिजे सर्वात मोठा,
म्हणजे असं ए एक्स स्क्वेअर प्लस 2bx प्लस सी इज इक्वल टू 0 आहे, म्हणजे ह्याचा पॉवर 2 आहे, ह्याचा पॉवर 1 आहे, ह्याचा पॉवर 0 आहे. मग इथं तर 8वा घात दिसलेला आहे, दुसरा दिसलेला आहे, इथं दुसरा, इथं समज मी तिसरा केलो आता तरी बी ते आहे. क्यों? कोण सांगितलं बरं आता असं का बरं? हे जी संख्या बघायचे 2 1 0 कुणाचं बघायचे? व्हेरिएबलचं या एक्स स्क्वेअरचं या एक्सचं बघायचे. बाकीच्या या ए बी सी ला कशाला बघायचं आपण? मग इथं बघ एक्स स्क्वेअरचे इथे किती आहे? इथं ह्याची किती आहे पॉवर? 2 आहे. ह्याचा पॉवर किती आहे? 1 आहे. बाकी कुठं आहे का? मग काय करायचं आहे बाकीच बघायचं? इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्याची संख्या तयार होणार आहे बघ, काय होऊन होऊन काय होणार आहे याचं? प्लसला प्लस 7चा वर किती येणार आहे? 49 एक्स येणार आहे. 2चा 8 बघा, 2चा 8 वेळेस गुणाकार कर, बहुतेक किती 1024 काहीतरी येते त्याचं उत्तर. करून बघा, मला माहित नाही, ते अंदाजे काढला. मग त्याचं उत्तर बघ, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते. ओके, मग त्याच्यामुळं हे संख्याचा पॉवर काही बघायचं नाही. संख्याचं म्हणजे ते काय ते वर्गमुळात 7 आली, का देणे घेणे त्याचं आपल्याला? संख्या काय काय असणार, आपल्याला फक्त हे व्हेरिएबल चेक करायचं आणि त्या व्हेरिएबल वरूनच ठरवायचं ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही. म्हणूनच इथे दिले बघा, ए बी सी आर काय आहेत? हे रिअल नंबर. गेल्या वर्षी होतं तुम्हाला रिअल नंबर, ज्याच्यामध्ये कोणकोणते येत होते? नॅचरल नंबर येत होते, होल नंबर येत होते, इंटिजर येत होते, म्हणजे संख्या येत होत्या, निगेटिव्ह मधल्या येत होत्या, अपूर्णांकात येत होत्या, वर्गमुळातल्या येत होत्या, कोणत्याही संख्या असू दे की, त्या कुठल्याही संख्या असू शकतात, पॉइंट मध्ये सुद्धा असू शकते. समज 4 नंबरला 3.7 एक्स स्क्वेअर दिलं प्लस 1/9999 एक्स आहे आणि प्लस इथं रूट ऑफ 3/2 इज इक्वल टू 0 आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण संख्याला बघायचं नाही, इथे एक्स स्क्वेअर आहे, इथे एक्स आहे, संपला विषय आपला. बाकीच्याला कशाला बघायचं? जसं तुमच्या वर्गात असते बघा, 15 वर्ष कंप्लीट झालं की झालं 10वीत, त्याला बेरीज काही ना वजाबाकी की ना काही ना त्याला, आहे का? काही जण आता विचार करा कोणाला येते कोणाला येत नाही. माझ्याकडे बोट दाखवू नका फक्त. एक्स इन ब्रॅकेट मध्ये एक्स प्लस 4 इज इक्वल टू 0 आहे का? यस, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बट वाय? आपल्याला हे बघ, आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये एक्स स्क्वेअर वगैरे असल्या गोष्टी चालत नाहीत. दुसरं तिथं ब्रॅकेट चालत नाही, त्याला सिम्प्लिफाय करावं होतं. सिम्प्लिफाय करून ठरवायचं. आता इथं ब्रॅकेट आहे, सिम्प्लिफाय करायचं. काय करावं लागेल शिंदे? काय करावं लागेल? एक्स न मल्टिप्लाय कर, एक्स ने एक्स ला मल्टिप्लाय करायचं. एक्स गुणिले एक्स किती येते? एक्स स्क्वेअर. एक्स न 4 ला मल्टिप्लाय करायचं, एक्स इंटू 4 4x इज इक्वल टू 0 आहे का नाही? येस. 5th वन, सॉरी 6th वन, 6वं, 3x इज इक्वल टू 1/x प्लस 4. आता थोडं अवघडकडे चालला मी आता, आहे का? काय चालत नाही? डिनॉमिनेटर चालत नाही आपल्याला. त्यातल्या त्यात संख्याचं डिनॉमिनेटर चालतंय, व्हेरिएबलचं डिनॉमिनेटर चालत नाही. डिनॉमिनेटर मध्ये एक्स वाय वगैरे असं चालत नाही आपल्याला. मग काय करायचं? काय नकोय आपल्याला? हे खालचं एक्स नकोय, त्यानं सगळ्याला गुणाकार करून टाक की. 3x स्क्वेअर इज इक्वल टू 1/x प्लस किती आहे? 4 आहे, तर त्याला एक्स न गुणाकार कर. ह्याला एक्स न गुणाकार केलं, ह्याला एक्स न गुणाकार केलं, ह्याला एक्स न गुणाकार केलं, किती येते? 3 गुणिले एक्स 3x वर्ग होते, बरोबर. हे एक्स एक्स कॅन्सल होते, 1 येते, इथे येते 4x येते, ते सर्वच एका साईडला घेऊन ये. 3x वर्ग हे 4 इकडे आणले की वजा 4x, हे इकडे आणले की -1 इज इक्वल टू 0 आहे का नाही? मग येस, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. 7वा, एक्स स्क्वेअर अवघड देऊ सोपं देऊ, प्लस 3.77 इज इक्वल टू 0. जाऊ दे, आहे का नाही? पाळण्यातले लिकूर सांगता, आता मोठे झाला तुम्ही. एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. कस का? म्हणजे मी असं करू का? एक्स चा वर्ग अधिक 3 चा वर्ग बरोबर 0. बोट काढून चपला नांदतात मग, कारण ह्याला मॅथेमॅटिक्स मध्ये काहीच करता येत नाही.
मॅथमॅटिक्स मध्ये करायचं असेल तर याला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरावा होता. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस काय बी स्क्वेअर. मग काय ते हे ए म्हणजे याला पकडायचं, बी म्हणजे याला पकडायचं. पहिल्याचा वर्ग म्हणजे एक्स स्क्वेअर येते. 2ab म्हणजे 2 गुणिले या दोघांचा गुणाकार, 2 गुणिले पहिलं गुणिले दुसरं, अधिक बी चा वर्ग म्हणजे दुसऱ्याचा वर्ग, 3 चा वर्ग. किती येते उत्तर मग? एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर, या तिघांचा गुणाकार 3 दोन्ही 6x, अधिक 3 चा वर्ग 9, बरोबर किती येते? 0. झालं उत्तर संपलं. आहे का नाही मग? येस, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. लिहा खाली क्वेश्चन लिहा. विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन? विच ऑफ द फॉलोइंग्स आर क्वाड्रॅटिक इक्वेशन? मराठी ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना कळते का सर्वांना? मराठीमध्ये लिहा. खालील पैकी कोणती वर्ग समीकरणे आहेत? खालील पैकी कोणती वर्ग समीकरणे आहेत? विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन? लिहाय सगळेच. ज्याला राईट केलं त्याला येस लिहायचं. तसं तर सगळेच येतात वाटतं आपले. त्याच्या खाली लिहायचं असं बाण करायचं. इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. यस इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं. यस लिहायचं कॉमा, इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. मराठीमध्ये होय हे वर्ग समीकरण आहे. सगळेच लिहा एक्झाम्पल लवकर. सांगतो ऋतुजा, आठवं डबल सांगतो. त्याच्यासारखे एक्झाम्पल घेऊन सांगतो. लवकर लिहा. शाळेत कोणता धडा चालू आहे तुमचा? सिम्युलॅरिटी चालू केली का? अभिनंदन. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ज्यांचं क्वाड्रॅटिक चालू आहे त्यांचं काय चालू आहे? का संपलंय? मग हे आलं पाहिजे तिथे तुम्हाला सगळ्याचे. इथे बस, तिकडे जायचं नाही. हाय, मी असं मारलं तर उभीची पूर्ण 2 फांगा होतील मग. नाही काल सायन्सचा क्लास नव्हता. आजचा सायन्सचा क्लासचा टाइम थोडं चेंज आहे. आज दुसरे सर येणार आहेत, पवार सर. जे राहिले तुमचं केमिस्ट्रीचा भाग तो नंतर घेतील. ज्या दिवशी पवार सर वगैरे अबसेंट आहे त्या दिवशी घेतील. आजचा क्लास उशीर आहे, 6 ते 7 मध्ये. म्हणजे आता लगेच 4 ते 5 मध्ये इंग्लिश करा, 5 ते 6 मध्ये रिव्हिजन करा, 6 ते 7 मध्ये सायन्सचा क्लास करा. आज पार्ट 2 चा पहिला धडा चालू करतील त्यांनी. जे ऑनलाईनचा क्लास पार्ट 2 मध्ये पाठांतरात जास्त राहते तिथे लिहावंच लागते जास्त. इथे ये मग, इथे भोजनाच्या बाजूला बसेल. ओढतो चालते. मराठी मीडियमचा 6 ते 7 मध्ये 5 ते 6 मध्ये होईल. तिथं 4 ते 5 मध्ये इंग्लिश, 5 ते 6 मध्ये मराठी मध्ये विज्ञान, आणि 6 ते 7 मध्ये इंग्लिश मीडियम सायन्स.
झालं का? जर हे पाठीमागचे केमिस्ट्रीचे क्लास म्हणजे तुम्हाला कळायला नसतील तर दुसरे सरला गेलेलो होतो. तुम्हाला जे आवडते त्या सरला गेलेलो होतो. हो गया. चलो किती वेळ दीदी? चला लिहा पुढचा. किती नंबर आहे प्रश्न? किती नंबर आहे? 9 का? चला 9 नंबर आहे प्रश्न लिहा. 9 नंबरचा. m क्यूब प्लस 7m स्क्वेअर इज इक्वल टू 3 प्लस m क्यूब. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे काय चेक करायचे. सर्व एका बाजूला घ्यायचं आणि त्याच्यानंतरच ठरवायचं ते वर्ग समीकरण आहे का नाही. दे ट्रॅक्टरच्या व्हॅनला हा सर्व एका साईडला घ्या. m क्यूब प्लस 7m स्क्वेअर, तर तिकडलं 3 इकडे घेऊन यायचं -3 होतंय. तिकडलं m क्यूब इकडे घेऊन यायचं -m क्यूब येते आणि इक्वल टूच्या पुढे बघा. आता एक लक्षात घ्या, मी 0 कावर लिहिलं प्रत्येक वेळेस दीदी? 0 कावर लिहिलेला हे इक्वल टूच्या पुढचे दोन्हीही इकडे घेऊन येऊ. मग बरोबरच्या पुढे काय राहिलं? काहीच नाही राहिलं. जिथं काहीच राहत नाही त्याला आपण काय करतो? 0. कारण बघा एक लक्षात घ्या, आपला जो चॅप्टरचं नाव आहे जिथं जिथं फक्त गेल्या वर्षी तुम्हाला हेच आपण इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 10 असं लिहित होतो, कारण तिथं अल्जेब्रिक एक्सप्रेशन होतं तिथं. तर धड्याचं नाव काय होतं? पॉलिनॉमियल धड्याचं नाव होतं. पॉलिनॉमियल मध्ये इक्वेशन येत नव्हते. इथं धड्याचं नाव काय? आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन धड्याचं नाव आहे. इक्वेशन जिथं जिथं पहिल्या धड्याचं नाव काय होतं? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ज्या ज्या चॅप्टर मध्ये इक्वेशन येते त्या त्या चॅप्टर मध्ये इक्वल टू चं साईन येते, कारण ते इक्वल टूच्या साईन वरूनच त्याचं नाव इक्वेशन पडते. आणि इक्वल टू जर नसेल तर त्याला एक्सप्रेशन नाव असते. म्हणून धड्याचं नावावरून सुद्धा लक्षात ठेवू शकता. ज्या धड्याच्या नावामध्ये इक्वेशन शब्द येते किंवा पुढे पण याच्यानंतर 11वीला 12वीला वगैरे जिथे इक्वेशन धड्याचं नाव येते तिथे इक्वल टू साईन आलंच पाहिजे, येतेच तिथं. आता ह्या पण म्हणजे इक्वल टू आलंच पाहिजे, नाही तर त्याच्या पुढे काय नाही म्हणजे इक्वल टू लिहायचं सोडून द्यायचं. मग तुम्ही इक्वल टू घ्यावंच लागतं, पुढे काही नाही म्हणजे काय असेल? मग 0 असेल. चलो काय होईल आता? मग इथं काहीतरी होतंय. हे प्लस m क्यूब मायनस m क्यूब कॅन्सल होते. शिल्लक करायला 7m स्क्वेअर मायनस 3 इज इक्वल टू 0 आहे का नाही? मग येस येस, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. 5x स्क्वेअर प्लस 7x मायनस 2x स्क्वेअर इज इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस 8. जरा जरा अवघडकडे जाऊत आपण आता, आहे का नाही सांगा ते? 5x वर्ग वजा 7x वजा 2x वर्ग बरोबर 3x वर्ग अधिक 8. सगळे एका साईडला घ्या. आधी सांगतो मी. 5x वर्ग वजा 7x वजा 2x वर्ग, त्याला इकडे घेऊन यायचं वजा 3x वर्ग, त्या 8 ला इकडे घेऊन ये वजा 8 बरोबर काय येते? 0. ठीक आहे. मग काय काय होते? या दोघांची वजाबाकी होते. 5x वर्ग मधून 2x वर्ग गेले, किती राहतात? 3x वर्ग राहतात. वजा 7x ला वजा 7x आहे, मायनस 3x स्क्वेअर ला मायनस 3x स्क्वेअर आहे, -8 इज इक्वल टू -8. प्लस 3x स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअर कॅन्सल झाला, -7x मायनस 8 इज इक्वल टू 0 आहे का नाही? मग येस और नो? नो, इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन.
नाही, हे वर्ग समीकरण नाही. 11 करावंच लागते का? बघ मग x प्लस 1/x इज इक्वल टू 3 आहे का नाही सांग. ज्या गोष्टी आपण सहसा सांगू शकत नाही त्याला गणित करून बघायचं नंतर सांगायचं. हे बघा आहे का, x प्लस 1/x इज इक्वल टू 3. यस और नो. इथे तर वर्ग समीकरण म्हणजे 2 नाहीच कुठंच. आपण आहे, दिसतंय तसं नसते. काय करावं लागेल याला, जे नको आहे त्याने मल्टिप्लाय करायचं. काय नको आहे आपल्याला, खालचं एक्स नको आहे, सगळ्यांना एक्स नको नाकर करून टाका. एक्स इंटू एक्स प्लस एक्स इंटू 1/x इज इक्वल टू एक्स इंटू 3. सर्वांना एक्स नको नाकर करून टाकला. एक्स गुणिले एक्स काय येते, एक्स वर्ग. हे एक्स एक्स कॅन्सल होते, एक राहते. बरोबर 3 गुणिले एक्स किती येते, 3x येते. सगळे एका साईडला घेऊन या. एक्स वर्ग वजा 3x अधिक 1 बरोबर 0 आहे का नाही मग. येस, इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर बेरजदासारखं देतो, तुझ्यासारखं देतो. देऊ का, वेडवाकडे देतो. आहे का, सगळे एका साईडला घ्या. 7/3x² मायनस √8x आणि ते त्याला इकडे आणलं की मायनस √31 इज इक्वल टू 0 आहे का नाही मग. येस, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. 13 3x² मायनस 7√x प्लस 5 इज इक्वल टू 0 आहे का नाही. नाही, मला एक तुम्हाला इंडेक्स म्हणून होता बघा चॅप्टर. समजा इथं वर्गमुळामध्ये 7 आहे, घनमुळामध्ये 7 आहे, चौथ्या मुळामध्ये 7 आहे, तर ह्याला घातांक रूपात कसं लिहितो आपण इंडेक्स पॉवर मध्ये. ह्याला लिहितो 7चा पॉवर 1/4 लिहितो. अबरे ह्याला लिहितो आपण 7चा पॉवर 1/3 आणि क्वाड्रॅटिकला काय असेल, सॉरी स्क्वेअर रूटला काय असेल 7चा पॉवर 1/2. हे वर्गमुळ आहे तर असं लिहितो आपण. मग आता ह्याला पण घातांक रूपात लिहा. 3x वर्ग वजा 7 आणि x च्या डोक्यावर काय नाही म्हणजे काय असेल मग 1/2 असेल आणि प्लस 5 इज इक्वल टू 0. मग घातांक एकाचा 2 आलाय, एकाचा 1/2 आलाय. चालते का आपल्याला. मग आपल्याला कोणते घातांक पाहिजेत, 1 2 1 0 ह्या तिघापैकीच घातांक पाहिजे. ह्याला सोडून असेल तर मग ते वर्ग समीकरण नाही. इथं 2 आहे ठीक आहे, पण इथे 1 असला पाहिजे. 1 नसलं तर नसलं, 0 तर असलं पाहिजे. पण इथे 1/2 पॉवर आले. त्याच व्हेरिएबल मध्ये दुसरा पॉवर चालत नाही, संख्येमध्ये दुसरा पॉवर चालतंय. मी इथं समज काहीतरी याला 7चा वर्ग केला, 7चा क्यूब केला, तसे चालतात त्याला. पण असं वर्गमुळातल्या संख्येचं चालत नाही. एक लास्ट क्वेश्चन 14वा. x प्लस 3 ब्रैकेट क्यूब इज इक्वल टू x³ प्लस 4. अब मजा आएगा इस क्वेश्चन में. ज्याने ह्या प्रश्नाचं उत्तर करून दाखवलं त्याला पाव टमाटे बक्षीस. तुझे राहिले वाटतं आधीच, एकदाच घेऊन जाऊ दादा. सांगा याचं उत्तर. सिलेंडर तुझे मला क्लास विकावा लागेल ना. बोर्ड फीड सगळं विकावं लागेल मग एक सिलेंडर साठी. आहे का नाही. नाही, सगळेजण नाही म्हणले. मला मग एवढ्याला टमाटे द्यावं लागलं. मग पाव किलो मला गाडा घेऊन यावं लागला मग मोठा.
आले का नाही? बघा इकडे बघा दीदी, हे प्रश्नाकडे जरा लक्ष द्या, कारण हा सेम प्रश्न आपल्याला परत काय म्हणते एबीसीच्या किमती काढामध्ये सुद्धा येऊ शकते, त्याच्यामुळे जरा नीट लक्ष द्या. समजा याच्या समोर जरा अवघड करण्यासाठी याला मायनस वगैरे देऊ शकतात ते, जाऊ द्या. आपला आता बघा ह्याला एक्सपांड कसं करायचं बघा. a+3 ब्रॅकेटचा क्यूब आहे. मला सांगा फॉर्म्युला, कोणाचा फॉर्म्युला सांगायचे? a+b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला काय ते सांगा. पहिल्याचा क्यूब करायचं, ए क्यूब करायचं, प्लस 3 इंटू पहिल्याचा स्क्वेअर इंटू सेकंड प्लस 3 इंटू फर्स्ट इंटू सेकंडचा स्क्वेअर प्लस बी चा क्यूब. हा फॉर्म्युला त्याचा पाठ करून ठेवा. मग आता इथं मायनस असेल, इथं जर मायनस असेल तर इथे एक मायनस येते आणि इथे एक मायनस येते, जर मायनस असेल तर. बाकी कुठे काय बदलत नाही. मग इथं ए च्या ठिकाणी ठेवायचं एक्स प्लस बी च्या ठिकाणी ठेवायचं 3 आणि त्याचा क्यूब काय ते सांगा बरं. आता पहिल्याचा क्यूब आहे म्हणजे एक्सचा क्यूब येणार आहे, प्लस 3 गुणिले पहिल्याचा वर्ग गुणिले दुसरं, पहिल्याचा वर्ग म्हणजे काय येते? एक्सचा वर्ग येते, गुणिले बी म्हणजे काय येते? सेकंड येते किती? 3 प्लस 3 ला 3 गुणिले ए ची किंमत किती आहे? एक्स गुणिले बी चा स्क्वेअर आहे म्हणजे कोणाचा वर्ग? 3 चा वर्ग, आणि प्लस बी चा क्यूब आहे म्हणजे कोणाचा क्यूब येते? 3 चा क्यूब. करा उत्तर किती येते? एक्स क्यूबला एक्स क्यूब प्लस 3 त्रिक 9 एक्स वर्ग आला, प्लस 3 चा वर्ग किती होते? 9, 9 गुणिले 3 किती येते? 27, 27 एक्स आला प्लस 3 चा क्यूब, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. हे कोणाची किंमत आली? याची किंमत आली एवढी. मग आता ही किंमत ठेवू वरी प्रश्नामध्ये. आपला प्रश्न काय होता? x+3 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू होतं एक्स क्यूब प्लस 4. मग आता ह्याच्या उत्तरामध्ये मी लिहितो ह्याच्या जागी आलेली किंमत किती आहे? याची किंमत एक्स क्यूबला एक्स क्यूब आहे प्लस 9x² 9x² प्लस 27x आहे, 27x प्लस पुढे 27 आहे आणि बरोबरच्या पुढे काय राहिलं? एक्स क्यूब प्लस 4. सर्व जे एका साईडला घेऊन या, एक्स क्यूब प्लस 9x² प्लस 27x प्लस 27, ते एक्स क्यूब इकडे आणलं की मायनस एक्स क्यूब, ते 4 इकडे आणलं की -4 इज इक्वल टू काय आलं? 0. प्लस एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब कॅन्सल होते, 9x² ला 9x², 27x ला 27x, हे 27 मधून 4 गेले, किती राहतात? 23 बरोबर 0. आहे का मग क्वाड्रॅटिक इक्वेशन? बघितल्यावर त्याला नाही वाटते, मग असं फसवाफसवीचे धंदे असतात, त्यासाठी नीट सोडवावं लागतं. समजते का ना? सगळ्यांना समजलं? ज्याला ज्याला झोप येईल त्याने उड्या मारा जरा 1-2 मिनिट. उठा उठून 1-2 बैठका काढायला झोप जाते.
सर्वांनी इकडे बाहेर समोर. अण्णा, हे जे क्वेश्चन होते, आता याच्या खाली दुसरा क्वेश्चन लिहायचे. जर वर्ग समीकरण असेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, तर तुम्हाला एबीसीच्या किमती काढा म्हणते. जर असेल तर म्हणजे त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला असणारच देते. पण आतापर्यंत आपण जे शिकलो होतं, आतापर्यंत जे आपण शिकलो होतं त्याच्यावर मला फक्त तोंडी सांगायचे. एकदा सोडवत आपण प्रॅक्टिस सेट. पण आता मला तोंडी सांगा की हे क्वेश्चन तुम्हाला येतात का. आता मराठीच निघाले तर मराठी मधले सांगा. फक्त हे आहेत का नाही मला सांगायचे फक्त. सांगाय बाई. पहिला आहे का बघा कोणतं. हे आहे का. हे कस काय. हे दोन्ही इकडे घेऊन यायचं आहे. हे आहे का नाही. हे बरं आता तुम्हीच करा. ते आहे का नाही. फक्त या टाईपचा क्वेश्चन तेवढा राहिलाय आपला. हे डिनॉमिनेटर मध्ये असेल तरी आलाय. हे असं असेल तर आपण घेतलं होतं. फ्रॅक्शन मध्ये असेल तर घेतलं होतं. हे असं एका साईडला असेल तरी एका साईडला घ्यायचं ते केलं होतं. फक्त असे दोन ब्रॅकेटचे राहिले होते. ते क्वेश्चन तेवढा घेऊन नंतर हे प्रॅक्टिस सोडू. जेवढे येते तेवढे सोडवत आपण. तो आधीच बघायचा रे दिदी. चला किती क्वेश्चन होता आपला. किती झालेत 14. 15 वाल्या. 15 नंबरच. x+4 x-2 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही त्याच्यामध्येच. हा अण्णा ओके वाढ. बघा आपल्याला डिनॉमिनेटर चालत नाही क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आणि ब्रॅकेट चालत नाही. मला मेनली हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे. मोर्या त्या मोर्या आणि बिराजदार मला ह्याला ब्रॅकेटला सॉल्व्ह करायचे. एकदा दोन दोन ब्रॅकेट दिले. त्याच्या आधी समजा मी इथं 16वा इथं सोडवतो. आधी 16वा सांगा नंतर 15वा सांगतो. ठीक आहे तुम्ही लिहू नका आता. इथं आहे समज 3x इन ब्रॅकेट मध्ये 2x+4 इज इक्वल टू 0. ह्याला कसं सोडवतो. ह्याला सोडवतो कसं आपण. ह्या 3x ने ह्याला मल्टिप्लाय करतो. 3 × 2 किती येते 6. x × x किती येते x² येते. पुन्हा याच 3x ने याला मल्टिप्लाय करतो. मध्ये प्लसला प्लस लिहिला. 3 4 जा 12. बाजूला किती येते x बरोबर किती आलं 0. ओके हे असं लिहितं. मग आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ठीक आहे एक ब्रॅकेट असेल तर करता येते. पण दोन दोन ब्रॅकेट असेल तर काय करायचं बघ. या x न या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय लिहायचं x आणि ब्रॅकेट मध्ये हे सगळंच लिहायचं x-2. परत पुन्हा ह्या +4 न पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. +4 इन ब्रॅकेट मध्ये x-2 इज इक्वल टू 0. कळते का. x न पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं इथं लिहिलं. पुन्हा चिन्ह सहित -4 असेल तर -4 घ्यायचं. +4 असेल तर +4 घ्यायचं. या +4 ने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं इथे लिहिलं. आता खालच्या सारखं करायचं. या x न याला या x न या 2 ला. x × x x². x × 2 -2x प्लस 4 × x 4x 4 × 2 8 येते. ठीक आहे पण चिन्ह कोणतं येते. 4 × 1 4x आला. पण 4 × 2 8 आलं चिन्ह. हे प्लस इंटू मायनस काय होते मायनस इज इक्वल टू 0. गुणाकार करायचं तिथं. x² ला x² आहे. या दोघांचं काहीतरी होते. -2x + 4x किती येते. चिन्ह वेगवेगळे आहेत वजाबाकी होते. 4 मधून 2 गेले 2 राहिले आणि मोठ्या संख्ये चिन्ह प्लस -8 इज इक्वल टू 0 आहे का नाही. मग आहे ना. ठीक आहे हे दोन लिहून घ्या आणि हे 17 मला करून दाखवा. m+4 m-3.
कोण बुटबुट करायला माग? मन आहे आपल्याकडे एक, बुटबुट करेन मसोबाधारी म्हणून. मसोबाच्या आधी मीच धरतो बघा, नाही तर लवकर करा बरं. ऑनलाईनचे विद्यार्थी कट केल्यावर पुन्हा कमेंट करायला का? आधीच केलं तो कमेंट? 14 नंबरचं सांगा म्हणून. मी बहुतेक वाचाने काय त्याला आहे का नाही. याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन लास्ट काय ते सांगतो. तोंडी काढावं दे उत्तर याचं. एम स्क्वेअर प्लस 1m मायनस 12 वजा 12 बरोबर 0. ते त्याचे वर्ग समीकरण येते. मग इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. चला पुढचा क्वेश्चन लिहा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एबीसी म्हणून लिहा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एबीसी in the given quadratic equation. Find the value of ABC. Find the value of ABC in the given quadratic equation. In the given quadratic equation. खालील दिलेल्या वर्ग समीकरणामध्ये ABC च्या किमती काढा. ABC च्या किमती काढा. झालं. चला प्रश्न आहे पहिला आपला, फाइंड व्हॅल्यूज ऑफ ABC. आता हे कुठं उपयोगाला येणार आहे सांगतो. हे जे ABC आहेत ते आपल्याला ते आपण मेथड पाहिलं होतं बघा. म्हणजे मी आता सांगितलं होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या 3 पद्धती होत्या. कोणती? मधली शेवटची फॉर्म्युला मेथड होती का? याच्यामध्ये आपल्याला एबीसीच्या किमती काढावं लागते, त्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवावं लागतं. मग आधी काढता तर आले पाहिजेत. ते काढायचं कसं ते आपल्याला आता शिकायचे. आणि त्या व्हॅल्यू इथे ठेवले की 3 मार्काचा क्वेश्चन झाला. तिथे 1 मार्काचं शिकतो, इथे 3 मार्काचं शिकतो. आणि दुसरं नेचर ऑफ रूट्स कुठं आहे? नेचर ऑफ रूट्स मध्ये इथं सुद्धा आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू डायरेक्ट पुटअप करावं लागतं. b² - 4ac त्याचा फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये डायरेक्ट ठेवावं लागते. आणि रिलेशन बिटवीन मध्ये सुद्धा फॉर्म्युला आहे. म्हणजे या 3 ठिकाणी तुम्हाला एबीसीच्या व्हॅल्यू डायरेक्ट ठेवायचे तिथं. मग त्याच्यासाठी आधी काढता तर आले पाहिजेत. मग ते काढायचं कसं ते आपल्याला इथे शिकायचं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एबीसी. तर एबीसीच्या व्हॅल्यू काढण्यासाठी कम्पेअर करायचं याला. ax² + bx + c = 0. पहिला क्वेश्चन आहे. 3x² = 7x - 8 आहे. तर मला एबीसीच्या व्हॅल्यू किती सांगायचे? ए ची व्हॅल्यू आहे 3, बी ची व्हॅल्यू आहे -7, सी ची व्हॅल्यू आहे 8. असं कसं काय आलं बघा. ह्याला आधी त्याच्यासारखं लिहायचं. ह्या इक्वेशन मध्ये इक्वल टूच्या पुढे काहीतरी आहे का? काहीच नाही. सर्व एका साईडला घ्या. 3x² 3x² आहे, त्याला इकडे घेऊन ये. किती येते? इथे काय नाही म्हणजे प्लस आहे, त्याला इकडे आणलं की -7x. हे -8 इकडे आणायचं, +8 = 0. कम्पेअर करायचं कोणासोबत? इथे शब्द लिहायचं, कम्पेअर विथ कोणासोबत? ax² + bx + c = 0. मराठीमध्ये च्याशी तुलना करून करा. मग x² च्या बाजूला असणारं a राहते, x च्या बाजूला असणारं b राहते, आणि शेवटला असते c त्याच्या चिन्हासहित. मग इथे x² च्या बाजूला 3 होतं, a ची किंमत आली 3. x च्या बाजूला b असते, x च्या बाजूला -7 आहे, -7 आलं. आणि शेवटला संख्या असते, c च्या जागी आलं 8. झालं उत्तर संपलं त्याचं. खतम. दुसरं सांगा. x + 3/x = 8. एबीसीच्या किमती. तोंडी त्याच्याकडे बघितलं की सांगता आलं पाहिजे. ए किती आहे आपलं, बी किती आहे आपलं, आणि सी किती आहे आपलं. ए येते 1, बी किती येते -8 येते तिथे, आणि सी ची व्हॅल्यू येते 3. कसं काय आली बघा. आपल्याला काय नको याच्यातलं? मी आधी प्रश्न लिहितो. x + 3/x = किती? 8 आहे. काय नको आहे आपल्याला? हे खालचं डिनॉमिनेटर मधलं x नको आहे. सगळ्याला x न गुणाकार करून टाका. x
मग काय होतं, एक्स गुणिले एक्स काय येते, एक्स वर्ग येते. हे एक्स एक्स कॅन्सल होते, 3 येते. बरोबर किती येते, 8x येते. ते 8x इकडे घेऊन ये, एक्स वर्ग हे अधिक 8x इकडे आणलं की वजा 8x झालं, अधिक 3 ला अधिक 3 बरोबर 0. ऑर्गनाइज करायचं आणि आता ह्याच्यासोबत कम्पेअर कर. इथे वाक्य लिहा होते कम्पेअर विथ म्हणून. एक्स स्क्वेअरच्या बाजूला काहीच नाही म्हणजे काय असेल मग, एक असेल. ओके, एक्स स्क्वेअरच्या बाजूला काहीच नाही, एक. एक्सच्या बाजूला -8 आहे, -8 आलं आणि शेवटला किती, 3. चला बघू देते का आता 3 नंबरचं, ते 2 लिहून घ्या आणि मला हे करून दाखवायचे. किंमत किती येते सांगा मला त्याची, एबीसी ची किंमत किती येते तिसऱ्यामध्ये. अबरे तुझे तुकडे करतो बरं का मी आता, तुला सांगून तर कळणार झाले असं. कर कधी रे, किती आलं. श्रद्धा हुशार झाली. मोगर घे हुशार झाली. ऐक मामी, ह्या 2x ने याला मल्टिप्लाय करा. 2x कंसामध्ये x अधिक 5, पुन्हा 4 ने याला गुणाकार करा, अधिक 4 कंसामध्ये x अधिक 5 बरोबर किती येते, 0. करा गुणाकार, 2x गुणिले x, 2 1 जा 2, x इंटू x, एक्स स्क्वेअर. 2x गुणिले 5 10x येते, 5 2 10x. 4 गुणिले x 4x, 4 पंचन 20 बरोबर 0. 2x वर्गला 2x वर्ग या दोघांचे किती होते, 14x येते बरोबर किती, अधिक 20 बरोबर 0. किती येते मग, ए ची किंमत येते 2, बी ची किंमत 14, सी ची किंमत 20. चला लवकर लवकर काढा. 4 नंबर, 3x स्क्वेअर इज इक्वल टू 8. सांगा लवकर, 14 किती येते. कितना, 3x वर्गाला 3x वर्ग बरोबरच्या पुढचं 8 इकडे आणलं बरोबर किती आलं, 0. आता कम्पेअर करायचे, कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हे लिहावं लागते प्रत्येक गणिताला. मग आता किती येते, एक्स स्क्वेअरच्या बाजूला ए ची किंमत 3 आली, एक्सच्या बाजूला बी एक्स नाहीच आपल्याकडे आणि इथे सी येते, म्हणजे ए ची किंमत आली 3, बी ची किंमत नाही 0 आणि सी ची किंमत घ्यायची किती, -8. जे नसेल त्याला 0 घ्यायचं. पाचवा, 3x इन ब्रॅकेट x प्लस 4 इज इक्वल टू 7x. लवकर करा, ए बी सी च्या किमती काढायच्या.
किती आलं? ए ची किंमत 3, बी ची किती 5, सी ची बरोबर आहे का? आलं का बा? एवढं उत्तर आलं पाहिजे. 350. कसं येते? आधी ब्रॅकेट सॉल्व करावं दे. प्रेम दिदी याने याला मल्टिप्लाय करावं दे. किती येते मग? 3 गुणिले 1 एक्स, 3x वर्ग, 3 गुणिले 4, 3 चोक 12x बरोबर किती आहे? 7x आहे. त्या 7x ला इकडे घेऊन या. 3x वर्ग अधिक 12x त्याला इकडे आणलं की वजा 7x बरोबर 0. 3x वर्ग या दोघांची वजाबाकी होते 5x बरोबर 0. मग आता एबीसी काढायचं. ए ची व्हॅल्यू 3, बी ची 5, सी नाहीच आपल्याकडे म्हणून 0 आला. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट वगैरे काय लिहू नका, कारण अजून एक पॉईंट शिकायचा आपल्याला रूट्सचा. ते शिकल्यानंतरच प्रॅक्टिस सेट लिहायचे. पण आता तरी ते 2 क्वेश्चन प्रॅक्टिस सेट मधले सोडवायचे. चल करायचे ते 2 क्वेश्चन. एवढे 2 झाले की मग ब्रेक. गजनी एवढ्या लवकर राहते गजनी दिदी? मी तरी मला आधी गजनी शिकावं म्हणला. हे 2 क्वेश्चन सोडवा लवकर लवकर. चला पहिल्यामध्ये ह्या वरच्या क्वेश्चन मध्ये आहे का नाही ते विचारले आणि खालच्या मध्ये एबीसी च्या किमती काढायच्या. नाही नाही नीट नीट करायचं, स्टेप बाय स्टेप लिहायचं. क्वेश्चन मराठीमध्ये लिहा रे. पहिल्याचं ट्रान्सलेशन. खालीलपैकी कोणती वर्ग समीकरणे आहेत ते शोधा. 2.1 आहे पण त्याला नंतर आपल्याला एक लगट लिहायचे, पहिला नाही घ्यायचं. एक लगट प्रॅक्टिस सेट पुन्हा डबल सोडवायच्यात. आता उगा एक्झाम्पल म्हणून टाका त्याला, प्रॅक्टिस सेट टाकू नका. 1 जून ते 15 जून सुट्टी. आता तोपर्यंत सुट्ट्या नाही. कुठल्याच क्लासला सुट्ट्या नाहीत दिदी. हा मग तू लिहायचंच गाडो कामच कर, फक्त लिहूच, फक्त वाचू नको, काय करू नको. मग ते 15 दिवसात लिहायचे 1 जून ते 15 जून मध्ये. 15 जून पर्यंत आपल्याला 5 किती 5 धडे संपवायचे कमीत कमी. इकडले 2 तिकडले 3 किंवा इकडले 3 तिकडले 2 असं संपवावं लागतं. करा लवकर लवकर. बोल नका चव्हाण. बिराजदारली ग्रुप वर कसं बसले शांत. शिवराज एक शब्द सुद्धा बोलणार झाले त्यांना. येऊ येत का नाही? सोपं आहे का अवघड आहे? प्रत्येकाला आलं पाहिजे. जनापुरे मनानं करायचे. प्रश्न समोर आहे त्याच्या वहीत कशाला बघायला असतो. टाळाटाळ करू नका, दुर्लक्ष करायचं नाही. सुरुवात आहे आता, पुन्हा हळूहळू पुढे गेल्यावर पुन्हा काहीच कळत नाही. मग प्रत्येक गोष्ट समजून घ्यावं लागते. प्रत्येक गोष्ट आपल्याला आली पाहिजे या जिद्दीला पाहिजे. होईल पुढे, सोडून द्यायचं नाहीच. आता बघणाऱ्या नाही घरच्यांनी म्हणावं लेकरात एवढा बदल कस का झाला म्हणून. शेवटला 10वीला आपले मार्क बघितले की सोयरेधाऱ्याने तोंडात बोट घालून घ्यावं. आश्चर्यचकित होऊन आपलं आपलं नख त्याने फोडून घ्यावं. पार कस काय पडले बाबा एवढे मार्क म्हणून याला.
एक वर्ष अशी मेहनत करायचं, बाकीच्याने आपल्याकडे पुन्हा डोळे उघडून बघ निघून. सगळेच आहेत. तस कसं काय असतंय? दोन नाही तर सहा पैकी कोणते कोणते नाहीत तुम्ही शोधा आता. मी सांगणार नाही आता, सोडा. शेवटला सांगतो मी. पहिल्या मधले दोन नाहीत, दुसऱ्या मधले सगळेच असतील, तिसऱ्या मधले फक्त एबीसी काढायचे तुम्हाला. ज्यांना काही पाठीमागच्या धड्यातलं काही समजलं नसेल, दररोज 1:30 वाजता यायचे आणि रेकॉर्डिंग बघायची इथे येऊन. इथे बोर्ड चालू करायचं. एकाला सांगितलं, कोणाला ऋषिकेशला सांगितलं वाटतं, तरी अजून एक दोघाला सांगतो, तेच त्यांनी येऊन आपला पण चालू करायचं, रेकॉर्डिंग बघायचं. दुसऱ्या बी विषयाची बघता येते, सायन्सची बी, इंग्लिशची बी बघता येते, कधी कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर. पहिला धडा परफेक्टच करायचं ते, पाठीमागचे रेकॉर्डिंग बघून. पहिल्यापासून बघा. कसं चालू करायचं शिकवतो मी ते. बरोबर 1:30ला या, 1:30 ते 2:30 मध्ये होते. ह्याचा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापर इकडल्याला, आणि पुन्हा तिकडलं सगळं इकडे घेऊन यायचं. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. तिसऱ्याला त्याला मायनस न मल्टिप्लाय कर ब्रॅकेटला, आणि पुन्हा सगळे इकडे घेऊन यायचं. ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर.
झालं. क्वेश्चन नंबर 3 मध्ये एबीसी काढायचे. आता जे आपण घेतलो की त्याला कोणतं सांगायचे म्हणले? ऋतुजा कोणतं म्हणले? हे येत नसेल तुम्हाला, हे एक येत नसेल आणि हे एक येत नसेल. बाकी ह्याला तर काय पी इंटू 3 पी येते, पी इंटू 6 पी स्क्वेअर येते आणि बरोबर वजा 5 आहे. त्याला इकडे घेऊन यायचं सगळेच. 6 चा वर्ग अधिक 3 पी अधिक 5 बरोबर 0. आता लिहायचं एबीसीच्या किमती. A6 B3 C5. ह्याला कसं करता? ह्याला फॉर्म्युला वापरायचं ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा. ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर वापरायचं. क्वेश्चन काय आपला? एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3 आहे. करा मल्टिप्लाय. इथं एक्स स्क्वेअर म्हणजे ए चा स्क्वेअर मायनस 2 इंटू एक्स इंटू 1 प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3. एक्स वर्ग वजा 2x अधिक 1 2x अधिक 3 त्याला इकडे घेऊन या. एक्स वर्ग वजा 2x अधिक 1 त्याला इकडे आणले की वजा 2x येते, वजा 3 बरोबर 0. म्हणजे ह्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन येते एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 2 इज इक्वल टू 0. ए बी सी निघतंय तिथं. आणि ह्याला कसं करता? एक्स स्क्वेअर प्लस 5x आहे मायनस इंटू 3 मायनस 3 मायनस इंटू एक्स प्लस एक्स येते. आता ते सगळे एका साईडला घ्या. मायनस न मल्टिप्लाय केलं. आता एका साईडला घ्यायचं. बघा बेरीज वजा बाकी काय होते ते. कोणतं? जे जे absent आहेत त्यांना सांगा लवकर या म्हणून. उद्या बी आलं तर थोडंफार कळते, पुन्हा नंतर आल्यावर काहीच कळत नाही बाबा. पुन्हा वर्षभर काही कळत नाही. हे मेथड चालू होण्याच्या अगोदर त्यांनी यावं लागतंय, नाहीतर पुन्हा वर्ष असं जाते. मग ऑनलाईनचे पण विद्यार्थी जे ऑनलाईन क्लास करणार आहेत त्यांना आता जॉईन करायला सांगा, कारण आता सगळे पेपर संपले असतील. उद्या बहुतेक पूर्ण महाराष्ट्रामधले सगळ्यांचे पेपर संपणार आहेत उद्या. तुमचे मित्र मैत्रिणी कोण असतील तर त्यांना सांगायला लवकर जॉईन करायला. ऑफलाईन नंतर रेकॉर्डिंग बघणारे विद्यार्थी सुद्धा. झालं सर्वांचं? हेच आहेत क्वेश्चन असेच. बोला ना, एवढ्या लवकर कुठे झाला टाइम दिली? आज जे घेतलं ते समजलं का सगळ्यांना? कोणाला काय प्रॉब्लेम? ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांनी उद्याच्या क्लासमध्ये विचारा किंवा लवकर येऊन रेकॉर्डिंग बघा. ऑनलाईनचे पण विद्यार्थी रेकॉर्डिंग बघा. ऑनलाईनचा क्लास बंद करतो मी. याच्यानंतर लगेच आता इंग्लिशचा क्लास होईल तुमचा.
आणि याची प्रॅक्टिस तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकतो कंटेंट मध्ये, ते लगेच सोडवा, थोड्या वेळात टाकतो मी लगेच आता.